हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8 सब्जेक्ट आहे इंग्लिश एलिमेंटरी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर 2024-25. मार्क्स असणार आहे 100 आणि पेजेस असणार आहे तुमचे या ठिकाणी 3. सो टाईम असणार आहे तुम्हाला 3 तास. सो बघा, फर्स्ट एट ऑल एलिमेंटरी एक्झाम म्हणजे कोणती, तर आपण त्याला संबोध परीक्षा असे देखील म्हणतो, जी की तुमची दिवाळीनंतर होत असते. सो ही एलिमेंटरी संबोध परीक्षा तुमची 100 गुणांची असणार आहे. त्याचप्रकारे तुमचे 3 विषयाची संबोध परीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तसेच हाय बटनला प्रेस करा, कारण की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. कारण की तुमचा येणारी युनिट टेस्ट सेकंड, तसेच द्वितीय सत्र, त्याचप्रमाणे NMMS स्कॉलरशिप 8वीची आणि तुमचे रेग्युलर स्वाध्याय एक्सरसाइज जे आहे वर्कबुक वगैरे सर्व तुम्हाला व्हिडिओ आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. सो त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. सो लेट्स स्टार्ट. आता आपण बघूया एलिमेंटरी प्रॅक्टिस पेपर 2024-25. सो बघा, 100 मार्काचा पेपर असणार आहे. त्यातलं सेक्शन फर्स्ट आपण बघणार आहोत, लँग्वेज स्टडी. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे डू ॲज डायरेक्टेड. त्यातील पहिला आहे राईट द अपोजिट वर्ड्स, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. सॅड, हॅपी, रिच, पुअर. सेकंड आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार तुम्हाला खालील शब्द हे अरेंज करायचे आहे, म्हणजे ABCDच्या क्रमानुसार. सो बघा, या ठिकाणी दिलेलं आहे कीपर, टाउन, कोस्ट अँड ग्रास. सो पहिला शब्द येईल तुमचा कोस्ट, सेकंड येईल ग्रास, थर्ड येईल कीपर आणि चौथा येईल टाउन. नेक्स्ट जो आहे बघा, तो तुम्ही सॉल्व करून बघायचा आहे. स्ट्रॉम, सी, सेफ आणि सेम. आता बघा, या ठिकाणी एस चारही ठिकाणी एस आलेला आहे. सो मग आपण सेकंड लेटर घ्यायचं आहे. सो सेकंड लेटर ए पुन्हा डबल आलेला आहे सेफमध्ये आणि सेममध्ये. मग पुन्हा तिसरा लेटर घ्यायचा आहे. सो तिसरा एफ आणि एम येतो. सो पहिला आपला शब्द येईल सेफ, नंतर सेम, यानंतर सी आणि स्ट्रॉम. या पद्धतीने तुमचं सिक्वेन्स येईल. हवं तर तुम्ही पेन आणि वही घेऊन बसले आणि प्रश्न आणि उत्तर लिहून घेतले तरीही चालेल, बिकॉज इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड ऑल्सो आन्सर. सो अतिशय IMP प्रश्न आहे, तुम्ही हे लिहून घेऊ शकता. सेकंड आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. यामध्ये टेन्सचा टेबल दिलेला आहे, प्रेझेंट आणि पास्ट. त्यामध्ये वर्ब दिलेला आहे, वर्क इन पास्ट वर्क अँड सिंग इन पास्ट सॅंग. सो तुम्ही वर्बसुद्धा सर्व करून ठेवा, वर्ड्स इन पास्ट आणि इन प्रेझेंट. त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला. यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल्स. सो या ठिकाणी आपल्याला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहे. सो या ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिलेला आहे गर्ल. तर गर्लच्या रिलेटेड तुम्ही शब्द लिहू शकता, कोणतेही लिहू शकता. जसं की तुम्हाला दिलेलं आहे बघा, अ ब्रेव गर्ल तुम्ही लिहू शकता, नॉटी गर्ल, प्रिटी गर्ल, त्यानंतर चीअरफुल गर्ल, ॲज लाईक तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट आहे बघा, फिफ्थ क्वेश्चन आहे स्पॉट द इरर अँड रीराईट करेक्ट सेंटेन्स. सो तुम्हाला खाली एक वाक्य दिलेलं आहे, चुकीचं आहे ते वाक्य, आणि ती चूक तुम्हाला शोधायची आहे आणि ती व्यवस्थित ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. शी राईट अ लेटर. सो अगं हे वाक्य सिंपल आहे, शी इज राईट अ लेटर. या ठिकाणी आपल्याला इज हा वापरायचा आहे, शी राईट अ लेटर असं नाही होणार.
तर सिम्पल टेन्स आहे इथे या ठिकाणी शी इज राईट अ लेटर. नेक्स्ट बघा, दे वॉज प्लेइंग क्रिकेट. सो दे वॉज नाही येत, सो देअर वॉज प्लेइंग अ क्रिकेट. नेक्स्ट आहे राईट द प्रॉपर ॲडजेक्टिव्ह फॉर द फॉलोइंग. क्वीन आणि स्टुडंट दिलेला आहे. सो आपल्याला ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी बनवायचे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 7. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजेच काय तर तुम्हाला या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाच्या शेवटी जो लेटर येईल तर त्या लेटरपासून तुम्हाला पुन्हा नवीन शब्द हा तयार करायचा आहे, परंतु तो शब्द हा तुमचा वर्ब असायला हवा. जसे की बघा सुरुवात तुम्हाला दिलेली आहे READ रीड. सो रीड हा वर्ब आहे. सो डी पासून तुम्हाला पुढचं लेटर लिहायचं आहे आणि जो की तुमचा वर्ब असणार आहे. यानंतर बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स ऑफ फॉलोइंग. सो रिलेटेड वर्ड लिहायचे आहे आपल्याला या ठिकाणी बघा स्कूलच्या रिलेटेड तुम्ही ब्लॅकबोर्ड, चॉक, चेअर, चार्ट्स किंवा अजूनही इतर कोणते शब्द लिहू शकता, जसं फॉर एक्झाम्पल बॅग, पेन, पेन्सिल, डस्टर इत्यादीप्रमाणे. नेक्स्ट आहे क्रिकेट. सो क्रिकेटचे रिलेटेड बॅट, बॉल, बॅट्समॅन एक्सेट्रा. या ठिकाणी तुमच्या मनाने तुम्ही कोणताही रिलेटेड शब्द हा लिहू शकता, फक्त त्या शब्दाच्या रिलेटेड असायला हवा. यानंतर नेक्स्ट आहे बघा डू ॲज डायरेक्टेड. त्यातील फर्स्ट आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द गिवन फ्रेजेस. एनी टू, एनी वन. सो एक तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 2 दिलेले आहे, टू लुक फॉर अँड टू बी अफ्रेड ऑफ. सो यापासून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. व ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न लिहून घेऊ शकता. उत्तर हे तुम्ही स्वतः लिहा. काही इथं सोडवलेले आहे, ठीक आहे, पण तरी देखील तुम्ही स्वतः सोडवा जेणेकरून तुमची रिव्हिजन ही होईल. सो नेक्स्ट आहे बघा ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड्स. आता प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय हे पहिले सर्वांना समजलं पाहिजे. तर प्रिफिक्स म्हणजे काय तर शब्दाच्या सुरुवातीला आपण काही शब्द, काही लेटर हे ॲड करून आपण जो मिनिंगफुल वर्ड्स तयार करतो त्याला आपण प्रिफिक्स असे म्हणतो. आणि सफिक्स म्हणजेच काय, शब्दाच्या शेवटी आपण काही लेटर, काही वर्ड्स हे ॲड करत असतो त्याला आपण म्हणायचं सफिक्स. जसं की बघा या ठिकाणी दिलेलं आहे यूज, युजलेस, कंप्लीट, इनकम्प्लीट, करेक्ट, इनकरेक्ट, मॅनेज, मॅनेजर या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता एनी टू सांगितले आहे तर आपण 4ही लिहायचे आहेत. ते या ठिकाणी फक्त 2च लिहिलेले आहे, परंतु आपण 4ही सॉल्व करायचे आहे. आपल्याला येत असेल ना तर आपण लिहून टाकायचे आहे, जेणेकरून एखादं स्पेलिंग, एखादं लेटर हे राहिलं तरी देखील आपलं हे नेक्स्ट आपण जे सॉल्व केलेलं आहे ते तरी ॲटलिस्ट बरोबर येईल आणि त्या ठिकाणी आपला मार्क हा जाणार नाही. नेक्स्ट आहे बघा डू ॲज डायरेक्टेड. त्यातील फर्स्ट आहे राईट अ सिमिलर वर्ड्स ऑफ फॉलोइंग. सो सिमिलर वर्ड लिहायचे आपल्याला आहे हाऊस, होम, ह्यूज. ह्यूज म्हणजे मोठा, त्याचाच अर्थ होतो बिग. तो हे दोन्ही यांचे सिमिलर वर्ड्स आहे. नेक्स्ट आहे मेक द नाऊन ऑफ द फॉलोइंग. सो नाऊन बनवायचं आहे आपल्याला. मग नाऊन म्हणजे काय, नाम. सो या ठिकाणी पहिला शब्द दिला आहे प्ले. सो प्लेचं प्लेयर होईल म्हणजे एखादा खेळणारा व्यक्ती. दुसरं ॲक्ट, ॲक्टर म्हणजेच अभिनय करणाऱ्या व्यक्तीला आपण ॲक्टर असे म्हणतो. सो हे दोन्हीही व्यक्ती आहेत, नाम आहेत, म्हणून हे नाऊन हे होतील. नेक्स्ट आहे बघा राईट ING फॉर्म्स ऑफ एनी टू. आता ING आपल्याला प्रत्यय लावायचा आहे या ठिकाणी. सेल, सेलिंग, सिंग, सिंगिंग, लेक, लेकिंग. सो या पद्धतीने आहे. नेक्स्ट आहे बघा आता सेकंड क्वेश्चन आहे
सेक्शन सेकंड आहे, टेक्स्च्युअल पॅसेज आहे. सो पॅसेजवर तुम्हाला काही प्रश्न विचारले गेलेले असणार आहे. त्यामुळे पॅसेजचा हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि सॉल्व्ह हे करू शकता. सो क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. त्यातील पहिला आहे, कंप्लीट द टेबल हू सेड टू whom. कोण कोणास म्हणाले. आता मी या ठिकाणी पूर्ण पॅराग्राफ वाचणार नाही, नाहीतर व्हिडिओ फार लाँग होतो. सो फक्त हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट नक्की घ्या, प्रश्न हे लिहून घ्या आणि नंतर तुम्ही आन्सर हे फाइंड आउट नक्की करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, सराव होईल. सो बघा, सेंटेन्स दिलेला आहे, दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन. हू अँड whom, कोण कोणास म्हणाले. सो या ठिकाणी दिलेलं आहे बघा, टीचर सेड तानसेन. नेक्स्ट आहे, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. याचा मात्र तुम्ही पॅराग्राफमध्ये शोधा. नेक्स्ट आहे क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. वाक्य हे कंप्लीट करायचे आहे. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन. सेकंड आहे, संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन. A3, राईट द पास्ट टेन्स ऑफ मेक. आता पास्ट टेन्स आहे, आता इथं या ठिकाणी मेड होईल, मेक होणार नाही. ईडी प्रत्यय लागत नाही, या ठिकाणी चुकीचं लिहिलं गेलेलं आहे. सो हे एका विद्यार्थिनीचे आहे. सो हे थोडंसं काही प्रश्नांची सॉल्व केलेलं आहे उत्तर, म्हणून मी तुम्हाला जे सांगते ते मात्र व्यवस्थित केअरफुली ऐका आणि लिहा. सो बघा, अनेकदा आपण शिकलो आहोत की ईडी हा प्रत्यय लागतो, परंतु काही वर्ड्स हे असे असतात इन पास्ट टेन्समध्ये की ते टोटली हे चेंज होत असतात. सो मेकचं मेड होईल, MADE. या ठिकाणी चुकीचं आहे बघा, जो चुकतो तोच शिकतो. सो तुम्ही देखील अनेक विद्यार्थी चुकले असाल, सो इट्स ओके. नेक्स्ट आहे आस्क, आस्क्ड. देन थर्ड आहे लिव्ह, लिव्ड. हॅपन, हॅपन. A4 बघा, डू ॲज डायरेक्टेड. दॅट इज नॉट द राईट नोट. मेक इट अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. A5 पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा आहे तुम्हाला. हू इज युअर फेवरेट सिंगर अँड व्हाय. सो तुमचे फेवरेट सिंगर कोण आहेत आणि का आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. जसे की कोणीही नेहा कक्कर आवडत असेल तर ते लिहू शकता, आणि का, बिकॉज आय लव हर व्हॉइस, म्हणजे मला तिचा आवाज आवडतो म्हणून ती आमची फेवरेट आहे. सो ॲज लाईक तुम्ही कोणतेही लिहू शकता. माझी देखील नेहा कक्कर फेवरेट नाही, जस्ट इट्स ओनली एक्झाम्पल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता या ठिकाणी तुम्हाला सेकंड पॅराग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, त्यावर आधारित आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. सो या ठिकाणी काही वाक्य दिले आहे, ते तुम्हाला पॅसेजवर आधारित आहे आणि ते वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. सो पहिलं वाक्य आहे बघा, द टीचर टोल्ड सायली टू डॅश डॅश. सेकंड आहे, द टीचर टोल्ड सायली टू सीट डॅश डॅश. थर्ड आहे, सायली reassured herself that the teacher was a dash dash. फोर्थ आहे, the teacher was dash dash. सो आता या ठिकाणी तुम्ही पॅराग्राफ हवं तर बघून घ्या आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे हे सॉल्व करा. आता बघा, या ठिकाणी तुम्ही पॅसेजचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे क्वेश्चन लिहून घ्या वहीमध्ये. व्हिडिओ पॉज करा आणि प्रश्नांची उत्तरे हे फाइंड आउट करून लिहा, जेणेकरून तुमचा सराव होईल. कारण की प्रयत्न केले आणि सराव केला तरच तुम्हाला पेपर हा सोपा जाईल. सो नेक्स्ट आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हू सेड टू whom. सेंटेन्स दिले आहे, पुन्हा त्याच पद्धतीचं आहे जसं आपण वरील पॅसेजमध्ये बघितलं होता. सेम ॲज लाईक क्वेश्चन आहे, परंतु प्रश्न हा वेगळा आहे, त्यातील वाक्य हे वेगळे आहे. व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. हू whom, कोण कोणास म्हणाले, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. टेल मी व्हॉट यू ट्रबल इज. सो ॲज लाईक आहे, हवं तर स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट आहे बघा, B3 क्वेश्चन नंबर 2 मध्ये, राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स इन द पॅसेज. एनी टू डॅश डॅश हर्टेड डॅश डॅश फ्रेम
डॅश डॅश स्टेप्स. नक्की तुम्हाला ते जर व्यवस्थित पॅराग्राफ रीड केला तर आन्सर हे इझिली मिळून जाईल. नेक्स्ट आहे बिफोर. डू ॲज डायरेक्टेड, मॅच द फॉलोइंग कॉलम. सो फेअर या ठिकाणी आता फेअर दिलेला आहे, सेकंड पूल दिला आहे, थर्ड क्लोज आणि लास्ट वन आहे आफ्टर. सो आणि इकडे दिलेलं आहे ओपन, बिफोर, पुश अँड हॅपी. आता बघा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही की खाली अपोजिट वर्डचे तुम्हाला मॅच द पेअर करायचे आहे. सो व्यवस्थित पहिलं वाचून घ्यायचं आहे. शक्यतो आपण सिमिलर वर्ड्स येत असतात, परंतु या ठिकाणी अपोजिट वर्ड आहे. सो फेअरचं हॅपी येईल, पुलचं पुश येईल, ओपन, क्लोज, आफ्टर, बिफोर. सो बोथ ऑफ अपोजिट वर्ड्स. सो त्याच्यामुळं व्यवस्थित प्रश्न वाचा, सर्व वाचून घ्यायचं जेणेकरून आपल्याला अंदाज देखील येतो की शब्द हे कोणत्या अँगलने आलेले आहेत, सिमिलर वर्ड्स आहेत की अपोजिट वर्ड्स आहेत. बघा अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. सो यामुळे तुमचा सराव होणार आहे. हा सराव पेपर आहे, त्यामुळे नक्की तुम्ही प्रॅक्टिस करा, वहीमध्ये लिहून घ्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. नेक्स्ट आहे B5. डू यू लाईक युअर स्कूल अँड व्हाय. सो तुम्हाला तुमची शाळा आवडते ना, तर हो म्हणा, येस आय लाईक माय स्कूल. पण का आवडते त्याचं रिझन मात्र तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्ही भरपूर काही सांगू शकता की सो मेनी बिल्डिंग्स, सो मेनी क्लासेस, टीचर्स इज व्हेरी गुड टीचिंग इन आवर क्लास. देन आफ्टर भरपूर काही असेल तुम्हाला का आवडते ते रिझन द्यायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे बघा, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता हा तिसरा पॅसेज आहे. C1. राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता विल्यम डार्लिंग वॉज अनेबल टू जम्प ऑन टू द रॉक्स. अँड सेकंड सेंटेन्स आहे, ग्रेस अँड द 3 वुमन गॉट आउट. सो पॅसेजवर आधारित आहे, त्यासाठी तुम्हाला पॅसेज हा रीड करावा लागेल. आणि पॅसेज रीड करायचा आहे, पुन्हा तुम्ही अजून एक स्क्रीनशॉट घ्या आणि प्रश्न लिहून घ्या आणि प्रश्नांची आन्सर तुम्हाला या पॅसेजमध्ये शोधायचे आहेत. ओके. सो ट्रू ऑर फॉल्स आहे पहिला क्वेश्चन, म्हणजे चुकी बरोबर हे तुम्हाला पॅसेजमध्ये वाक्य बघायचे आहे आणि फाइंड आउट करून आन्सर हे लिहायचे आहे. नेक्स्ट आहे बघा C2. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स इन द पॅसेज. आता पॅसेज जर तुम्ही वाचला तर बरोबर तुमच्या लक्षात येणार आहे हे वाक्य. सो यांचा तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे. ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे, यामुळे तुम्हाला प्रश्न कोणत्या प्रकारे येतात, कसे येतात याचा तुमचा सराव होणार आहे. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड ऑल्सो इफ यू आर फर्स्ट टाईम विजिट अवर चॅनल, सबस्क्राईब अवर चॅनल. ओके. सो बघा आता सेंटेन्स बघूया आपण, आपल्याला अरेंज करायचे आहे. जर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, पॅसेज हा व्यवस्थित रीड करायचा आहे. देन आफ्टर यू अरेंज द सेंटेन्स. ओके. सो बघा फर्स्ट आहे, शी रिस्क हर ओन लाईफ फॉर अदर्स. सेकंड आहे, पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. थर्ड आहे, आफ्टर several days these passengers were able to return to their home in England. And fourth आहे sentence, they helped the darling during the long journey back to the lighthouse. C3 आहे बघा, फाइंड आउट द ऑपोजिट वर्ड इन द पॅसेज. अपोजिट वर्ड तुम्हाला वरती दिलेल्या पॅसेजमधनं फाइंड आउट करायचे आहे. रिच, पुअर, अनेबल, एबल, न्यू, ओल्ड अँड वुमन, मॅन. C4 आहे, डू ॲज डायरेक्टेड. त्यातील फर्स्ट आहे, शी डाय ॲट द एज ऑफ 27. फाइंड अँड राईट द प्रिपोजिशन. सो या ठिकाणी तुम्हाला प्रिपोजिशन हे फाइंड आउट करायचं आहे. सेकंड आहे, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द फॉलोइंग. आता या ठिकाणी बघा स्पेलिंग प्रिंट मिस्टेक झाले असेल, करेक्ट द क्वेश्चन टॅग ऑफ द फॉलोइंग लिहायचं आहे तुम्हाला. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू वेस्ट नाव. डिडंट शी, डिड शी अँड हॅडंट शी. सो ऑलरेडी या ठिकाणी
तुम्हाला ऑप्शन दिले आहे, त्यातील एक चूज करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा C5 पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे स्वतःचं मत या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. या प्रश्नावर डू यू हेल्प पीपल इन द रोड ॲक्सिडेंट, तुम्ही मदत करशाल का? सो इफ यू आर येस, सो कशी कराल? राईट टू ॲक्शन यू कॅन टेक, कोणती ॲक्शन तुम्ही घेशाल त्याबद्दल तुम्ही कोणती 2 ॲक्शन घेशाल ते लिहायचं आहे. यानंतर सेक्शन 3 आहे बघा या ठिकाणी 3 पोएट्री आहे. जसं की पहिला आपला झाला आणि दुसरा पॅराग्राफ होता, पॅसेज होता. क्वेश्चन नंबर 3 पासून तुम्हाला सेक्शन 3 चालू होतं आहे पोएट्रीचा. त्यातील ए आहे रीड द फॉलोइंग स्टांजा अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. तर कवितेतील तुम्हाला एक स्टांजा दिला गेलेला असेल आणि त्या थ्रू त्यावर आधारित काही प्रश्न दिले असेल आणि तुम्हाला आन्सरही फाइंड आउट करून लिहायचे आहे. सो बघा A1 आहे त्यातील कंप्लीट द लाईन्स, वाक्य तुम्हाला हे लाईन ही कंप्लीट करायची आहे. पहिला आहे आय नो अ क्युरियस लिटल बॉय. सेकंड आहे ही वॉन्ट टू नो व्हॉट व्हाय वुड बी स्विम. सो कवितेतच तुम्हाला लाईन्स दिलेल्या असतात, अतिशय सोपं असतं, व्यवस्थित फाइंड आउट केलं तर आपल्याला ह्या लाईन्स देखील कंप्लीट करता येतात. आता तुम्ही कवितेचा जो स्टांजा दिलेला आहे हवं तर त्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून प्रश्नांची उत्तर तुम्हाला हे फाइंड आउट होतील आणि तुमचा सराव होईल. तर हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. बघा इथं कवितेतील एक स्टांजा दिलेला आहे. आता त्यातील A2 आहे मॅच द फॉलोइंग कॉलम A अँड B. मॅच करायचे आहे तुम्हाला. या ठिकाणी स्टार्स कसे असतात, शाईन असतात. विन, ब्लो, वूड, स्विम अँड मार्बल इज सिंक. सो या पद्धतीने आहे, हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे A3 राईट द 2 रायमिंग पार्ट्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे. नेक्स्ट आहे बघा रीड द पोएम अँड राईट द ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता तुम्हाला सेकंड स्टांजा दिलेला आहे द लिटल रिवर, जे की मे बी तुम्हाला पाठ्यपुस्तकात असे आहे वाटतं. सो बी रीड द पोएम अँड राईट द ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. सो बघा आता ही नेक्स्ट पोएममधील स्टांजा आहे. सो याचा देखील तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. सो आता यावर आधारित काही प्रश्न आहे ते बघूया. सो बघा पहिला आहे टायटल लिहायचं तुम्हाला, अतिशय सोपे आहे. तर टायटल आपल्याला दिसतच आहे द लिटल रिवर. सेकंड आहे पोएटचं नाव लिहायचं आहे. सगळे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्यामध्येच असतात, त्यामुळे आपल्याला फक्त थोडंसं डोकं यूज करावं लागतं आणि उत्तरं हे आपल्याला शोधून आन्सर हे लिहायचं असतं. काही करायचे नाही आहे, कारण की स्पेलिंग मिस्टेक होता आणि मग त्याचं प्रोनाऊन्सिएशन वेगळं होतं, अर्थ हा वेगळा लागतो, त्यामुळे मार्क हा जाऊ शकतो. सो व्यवस्थित बघून लिहायचे आहे स्पेलिंग देखील. नेक्स्ट आहे फेवरेट लाईन, तुमची फेवरेट लाईन कोणती आहे. यानंतर बघा नेक्स्ट आहे फिगर ऑफ स्पीच, कोणता अलंकार आलेला आहे या कवितेत ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि कोणत्या लाईन्समध्ये आलेला आहे. सो आता या ठिकाणी इथं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच अलंकार लिहायचा आहे, कोणता आलेला आहे. या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे. सो हे उत्तर तुम्ही अजिबातही लिहू नका. तर कविता व्यवस्थित बघा आणि तुम्हाला पाठ्यपुस्तकातलीच कविता आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली आन्सर हे मिळून जाईल. नेक्स्ट आहे सेंट्रल आयडिया ऑर थीम ऑफ अ पोएम. सो या पद्धतीने आहे प्रश्न लिहून घ्या. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन नंबर 4. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, जो तुमच्या पाठ्यपुस्तकातला नसणार आहे. सो बघा रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, वाक्य कंप्लीट करायचं आहे, अतिशय सोपं आहे. Each year the river rises. The story of Egypt is the story river. Third, in winter floods. यानंतर फोर्थ आहे बघा मॉडर्न इंजिनिअरिंग इज सॉल्विंग द प्रॉब्लेम बाय होल्डिंग बॅक द सरप्लस फ्लूड. या ठिकाणी दिलेलेच आहे. हवं तर तुम्ही याचा आता मात्र नक्की स्क्रीनशॉट घ्या, कारण की हा अनसीन पॅसेज आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. म्हणजे तुमच्या टेक्स्टमध्ये असले पॅसेज तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुस्तकातून
हे फाइंड आउट करून लिहू शकता, परंतु हा अनसीन आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, याचा स्क्रीनशॉट नक्की घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा त्यावरच. आता कंप्लीट द वेब कंप्लीट करायची आहे. नेम ऑफ द एरिया इन इजिप्त ॲज मेन्शन इन द पॅसेज. आता एरियाचं तुम्हाला या ठिकाणी शब्द हे चूज करायचे आहे. मग या ठिकाणी नाईल रिव्हर आलेले आहे आणि डेझर्ट आलेले आहे. सो हे 2 शब्द येतील. सो A3 क्वेश्चन आहे. मॅच द वर्ड विथ देअर मिनिंग. डेझर्ट म्हणजे वाळवंट, हे सर्वांनाच माहिती आहे. अ लार्ज एरिया ऑफ सँड हे त्याचं उत्तर असेल. सेकंड आहे कल्टिवेट म्हणजेच लागवड करणे. सो सेकंडचा आन्सर आहे ए, टू प्रिपेअर सॉईल फॉर ॲग्रिकल्चर. तिसरा आहे इरिगेशन म्हणजेच काय, सिंचन. सो तिसऱ्याचं उत्तर आहे सप्लाय ऑफ वॉटर टू लँड फॉर. अँड चौथा आहे फर्टाईल म्हणजे सुपीक. सो चौथ्याचं उत्तर आहे लँड अँड विच क्रॉप फ्रूट ग्रो. नेक्स्ट आहे क्वेश्चन बघा A4. सो यामध्ये बघा 2S डायरेक्टेड. एक पहिला आहे त्यातला मॉडर्न इंजिनिअरिंग इज सॉल्विंग द प्रॉब्लेम, रीराईट युझिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो नेक्स्ट आहे इजिप्त वुड बी डेझर्ट फ्रॉम एंड टू एंड, रीराईट अँड अंडरलाईन द प्रिपोजिशन. प्रिपोजिशन यामध्ये कोणतं आलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. सो फ्रॉम आहे बघा, फ्रॉम एंड टू. नेक्स्ट आहे A5. राईट इम्पॉर्टन्स ऑफ रिव्हर्स. सो इम्पॉर्टन्स ऑफ रिव्हर का महत्त्वाची आहे यावर तुम्हाला काही सेंटेन्स लिहायचे आहे. नेक्स्ट आहे बघा सेक्शन 5वा आहे 5. सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे, लेटर रायटिंग आहे. सो लेटर पण कशा पद्धतीने येणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. सो हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. A1. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. इमेजिन यू आर निकिता और नितीन. जर मुलगा असेल तर नितीन आहे, तुम्ही सध्या पुरती इमेजिन करा, आणि मुलगी असेल तर निकिता आहे. सो पाटील लिव्हिंग ॲट अ पंढरपूर डिस्ट्रिक्ट पुणे. रीड द फॉलोइंग पोस्टर अँड राईट अ लेटर. या ठिकाणी तुम्हाला लेटर लिहायचं आहे. निकिता मुलगी असेल तर निकिता, मुलगा असेल तर नितीन या नावाने. सो बघा आता पॉईंट काय आहे या ठिकाणी. ट्रॅफिक पोलीस पुणे. ड्राईव्ह सेफ्टी, लाईव्ह सेफ्टली. यूज हेल्मेट while ड्रायव्हिंग. रश ड्रायव्हिंग कॅन क्रश लाईफ. फॉलो द सिग्नल्स. लाईफ इज शॉर्ट, डोंट ओव्हरस्पीड इट. हॅपी जर्नी टू हॅपी लाईफ. सो या ठिकाणी A1 तुम्हाला इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर असे 2 पद्धतीचे आहे. राईट अ लेटर टू युअर ब्रदर रिगार्डिंग द ट्रॅफिक रूल्स. तुम्ही फॉर्मल लेटर देखील लिहू शकता आणि इन्फॉर्मल लेटर देखील लिहू शकता. सो राईट अ लेटर टू द कमिशनर ऑफ पुणे गिविंग थँक्स फॉर टू द पोस्टर ऑफ सेफ ड्रायव्हिंग. सो वरती तुम्हाला पॉईंट दिलेले आहे, ते पॉईंट तुमच्या लेटरमध्ये यायला हवे. सो फॉर्मल किंवा इन्फॉर्मल दोन्हीमध्ये तुम्ही कोणतेही लेटर हे लिहू शकता. सो या पद्धतीने आहे. तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट नक्की घ्या, सराव करा, जेणेकरून तुम्हाला इझिली हे सोपं पडेल जेव्हा परीक्षेला येईल तेव्हा. सो नेक्स्ट आहे बघा B. डायलॉग रायटिंग आहे. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. सो या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य दिले आहे. जंबल सेंटेन्स आहे. एनी रिझन. सेकंड आहे नो आय डोंट लाईक सच अ स्टोरी. थर्ड आहे डू यू लाईक बेड टाईम स्टोरीज. अँड फोर्थ आहे आय एम नॉट अ चाइल्ड टू लिसन सच स्टोरीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा B मधला सेकंड. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. डू यू रीड बुक्स. या ठिकाणी तुम्ही आन्सर लिहू शकता. यस आय रीड बुक किंवा नो देखील लिहू शकता. सो नेक्स्ट आहे विच इज युअर फेवरेट बुक. सो या ठिकाणी तुम्हाला तुमचं फेवरेट बुकचं नेम लिहायचं आहे. जसं की यू कॅन विन बाय शिव खेरा. दिस बुक इज माय फेवरेट बुक. सो ॲज लाईक तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी आय लाईक रीड डिटेक्टिव्ह स्टोरीज बुक या पद्धतीने लिहिलेलं आहे. सो हे देखील चालू शकतं. नेक्स्ट आहे बघा राईट अ डायलॉग ऑफ मिनिंगफुल एक्सचेंज बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट युअर फेवरेट गेम. सो या ठिकाणी तुम्हाला डायलॉग
लिहायचे आहेत ऑफ द मिनिंगफुल एक्सचेंज बिटवीन यू अँड युअर फ्रेंड, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये जी काही डायलॉग होती. सो सब्जेक्ट दिलेला आहे तुम्हाला फेवरेट गेम याबद्दल, किंवा याला ऑर क्वेश्चन आहे तुम्ही. सो नेक्स्ट आहे त्याला ऑर क्वेश्चन स्पीच रायटिंग. सो यामध्ये तुम्ही एक तरी पॉईंट हा कन्फर्म करून जा, जेणेकरून डायलॉग रायटिंग करा नाहीतर किंवा स्पीच रायटिंग करा. सो दोन्हीमध्ये तुम्हाला एक हा कंपल्सरी क्वेश्चन हा येणारच आहे. सो जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल तो तुम्ही त्याच्यावर सराव करायचा आहे. सो बघा, स्पीच रायटिंग आहे त्याला ऑर प्रिपेअर अ स्पीच ऑन माय फेवरेट पर्सनॅलिटी. अतिशय छान पॉईंट दिलं आहे बघा. त्यामध्ये तुम्ही अजून पॉईंट्स ॲड करू शकता ॲडिशनल. हॅबिट्स, डेली रुटीन, हार्डवर्किंग, ऑनेस्टी, त्यानंतर टेक केअर ऑफ एव्हरीवन, डिवोशन ऑफ फॅमिली, ॲड युअर ओन पॉईंट्स. आणि अजून तुम्ही तुमचे महत्त्वाचे काही पॉईंट्स हे ॲड करू शकता. सो माय फेवरेट पर्सनॅलिटी हा देखील अतिशय छान पॉईंट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. त्यातील ए आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. सो A1 नॉन व्हर्बल, व्हर्बल A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. सो बघा, या ठिकाणी दिलेलं आहे नॉन व्हर्बल आणि व्हर्बल. A1 और A2 any one of the following. Read the following chart and write the paragraph on it on the suggest a suitable title. सो तुम्हाला या ठिकाणी पॅरेग्राफ बनवायचा आहे. या ठिकाणी टाईम ऑफ द इयर दिलेला आहे, सीझन दिलेला आहे आणि इंग्लिश नेम दिलेला आहे, आणि त्यालाच और एक क्वेश्चन दिलेला आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा. सो या तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, अतिशय सिंपल आहे. सो टाईम ऑफ द इयर मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल, सीझन आहे वसंत, इंग्लिश नेम स्प्रिंग. सो तुम्ही वरील देखील पॅसेज अतिशय सोप्या पद्धतीने, सिंपल पद्धतीने लिहू शकता. व तर याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि पॅसेज हा तयार करू शकता. नेक्स्ट आहे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द टेबल और चार्ट. हा देखील सोपा आहे, याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. सो या ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला चार्ट किंवा टेबल खाली जो दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे. सो हा प्रश्न त्यापेक्षा सोपा वाटतो, कारण की वरती तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला काय करायचं आहे. सो उत्तरं शोधून लिहायचे आहे. पॉईंट्स दिलेले आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला पॉईंट्स लिहायचे आहे. बघा, गुलमोहर आणि बनियन ट्री असे 2 ट्रीबद्दलची माहिती लिहायची. मग त्याची माहिती तुम्हाला पॉईंट्समध्ये सांगितली आहे आणि ती तुम्हाला वरच्या पॅसेजमध्ये फाइंड आउट करून लिहायची आहे. खालचं हे बेस्ट आहे आय थिंक सो. सो फर्स्ट साईज तुम्ही लिहू शकता, मीडियम आहे, लार्ज आहे, हाईट कशी आहे, लीव्स कसे आहेत, त्याचे पानं कसे आहेत, फ्लावर्स कसे आहेत, फ्रूट्स कसे आहे, रूट्स कसे आहे. सो हे ऑलरेडी तुम्हाला इथं पॅसेजमध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित केअरफुली जर आपण रीड केला पॅसेज, सो याचे आन्सर तुम्हाला इझिली मिळून जातं. सो नेक्स्ट बघा, आता क्वेश्चन आहे बी. राईट अ रिपोर्ट अबाउट विथ द हेल्प ऑफ पॉईंट्स. सो नाही, ते झाले आहे आपलं. ओके, और दिलेलं बघा, स्टोरी रायटिंग आहे. स्टोरी रायटिंग देखील करून ठेवा. सो राईट अ स्टोरी यूजिंग गिवन पॉईंट्स अँड गिव अ सुटेबल टायटल. स्लीपिंग लाईन, माऊस प्लेस अराउंड, लाईन डिस्ट्रीब्यूट लाईन, कफ्ड माऊस. आता बघा, ही स्टोरी लगेच लक्षात येते आपल्या की कोणती आहे ही. सो सिंह हा झोपलेला असतो आणि उंदीर त्याला मदत करतो, ती स्टोरी आहे. सो ही स्टोरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि तुम्हाला पॉईंट्स दिले आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली ही स्टोरी लिहिता देखील येईल. सो नेक्स्ट आहे बघा सेक्शन 7th स्किल डेव्हलपमेंटवर आहे. त्यातील क्वेश्चन नंबर 7 आहे ट्रान्सलेशन. सो त्यातील पहिला आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. सो या ठिकाणी तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहायचं असेल, हिंदी असेल तर हिंदी, मराठीत जी कोणतीही तुमची भाषा असेल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. सो स्लेव म्हणजे गुलाम, सी म्हणजे समुद्र, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, रिव्हर म्हणजे नदी, ग्राउंड म्हणजे मैदान आणि प्रॉफिट म्हणजे फायदा. सो या पद्धतीने आहे. एनी 4 आपण फक्त 4 लिहायचे आहेत म्हणून 4च लिहायचे नाही आहे, तर ऑल आपल्याला जितके येतात तितकेही आपण लिहू शकतो. नेक्स्ट आहे बघा सेकंड क्वेश्चन नंबर 7 मधील 2. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स मदर टंग. तुमच्या मातृभाषेत तुम्ही लिहू शकता.
फर्स्ट दिलेलं आहे बघा, कीप युअर हाऊस क्लीन, तुमचे घर स्वच्छ ठेवा. आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे, मी रोज दूध पितो किंवा पिते. तिसरा आहे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अभिव्यक्ती सर्वोत्तम शिक्षक आहे. चौथा आहे आय एम प्राऊड ऑफ माय विलेज, मला माझ्या गावाचा अभिमान वाटतो किंवा आहे. सो लास्ट वन आहे बघा क्वेश्चन आता या ठिकाणी. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इंटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनीवन कोणताही एक लेस आहे, परंतु आपल्याला एनीवन एनी टू असे दिले असेल तर आपल्याला जितक्या येत आहे तेवढं आपण सर्व सॉल्व करायचं आहे. सो आता बघा, पहिला दिलेला आहे टाईम इज मनी, वेळ हा पैसा आहे. सेकंड आहे बघा टीट फॉर टॅट, जशाला तसे. सो या पद्धतीने तुमची एलिमेंटरीची 2025-26ची क्वेश्चन पेपर याच पॅटर्नने असणार आहे. सो तुम्ही नक्की सराव करा. त्याला संबोध परीक्षा असे देखील आपण म्हणतो. 100 गुणांची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील प्रॅक्टिस होईल, सराव होईल. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती पूर्ण तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा, जेणेकरून तुमचा हा सराव होईल आणि तुम्हाला परीक्षेला अतिशय छान मार्क देखील मिळतील. यातील बराचसा भाग हा येऊ शकतो. तर परीक्षेचा अभ्यास आपण कसा करतो, नेहमी ॲटलिस्ट तुम्ही मागील वर्षाच्या 5 प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तरी त्यातील 80% हा तुम्हाला पुन्हा रिपीट होत असतो. त्यामुळे नक्की सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. या प्रश्नपत्रिकेचा पण अभ्यास करा. ही प्रश्नपत्रिका तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, सराव करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन इम्पॉर्टंट आणि व्हॅल्युएबल व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. त्याचप्रमाणे विज्ञान आणि गणिताचे देखील संबोधचे पेपर हे आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळून जातील. आणि इतरही विषयाच्या इतरही इयत्तेच्या, त्याचप्रमाणे इयत्ता 8वीच्या NMMS, त्याचप्रमाणे स्कॉलरशिप, इतर तुमचे डेलीचे स्वाध्याय, हे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल. तसे कमेंट देखील करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हे हवे आहेत, नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू छान अभ्यास करा, बेस्ट ऑफ लक, छान मार्क मिळवा. सो सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.